संस्थेचे संस्था प्रमुख आदरणीय जटाळ सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पर्वते सर, मुख्याध्यापिका वसमतकर मॅडम, पर्यवेक्षक श्रीनिवास रेड्डी सर, तसेच उपस्थित सर्व माझे सहकारी. आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आणि दुसरं म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. या जगामध्ये त्यावेळेस साहित्य लिहिलं, ते साहित्य लिहिल्याच्या नंतर भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते. त्यावेळेस त्यांना ते साहित्य वाचलं आणि वाचल्यानंतर हा साहित्य लिहिणारा व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीस माझ्यापर्यंत घेऊन या असं म्हटल्याच्या नंतर ज्यावेळेस तडफडतो आजीव नाही कुणी आधार गाव राहिले दूर, ही त्यांची त्यावेळेस लिहिलेली कादंबरी मधली एक कविता आहे छोटीशी, की लोकशाहीर अण्णाभाऊ. I feel honored to propose the oath of thanks on this occasion. Today we have gathered to 1856 रोजी रत्नागिरीमध्ये झाला. त्यांनी स्वराज्य हा माझा जनप्रसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच ही सिंहगर्जना केली. केसरी व मराठा या वृत्तपत्रातून त्यांनी देश जागृत केले. त्यांनी शिवजी अनिता धनुषकोडे मी 6वी मध्ये शिकते. मी आज लोकमान्य टिळक बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. वे दलित मादंग समाज से संबंधित थे. उन्होंने 30 उपन्यास और 10 नाटक लिखी. वे गरीबों के साथ थे. उन्होंने अपना. सुप्रभात दोस्तों, मेरा नाम आहद अहमद कोतवाल. आज मैं आपको लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इनके ऊपर 4 शब्द कहना चाहता हूँ, तो आप गौर से सुनिएगा. मेहनत की राह पर चलते हम संग्राम के योद्धा है. हम संग्राम के योद्धा है. धरती से आसमान तक हमारे ही हिस्से है, हमारे ही किस्से है. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यह थोर समाज सुधारक और लेखक थे. शब्दाची खान महाराष्ट्राची शान, शब्दांची खान महाराष्ट्राची शान, बहुजनांची अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी, अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी. नमस्कार, माझे नाव शुभांगी कृष्णा बिडवे आहे. मी इयत्ता 6वी या वर्गात शिकते. आज मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती. लोकमान्य टिळक हे साहित्य आणि लोककलेतून केला तरी समाजाचा पूर्ण निर्माण. साहित्य आणि लोककलेतून केला तरी समाजाचं पूर्ण निर्माण. आपले विचार, कार्य व प्रतिमा यातून लोकांना प्रतिष्ठान प्राप्त करून देणारे व वंचितांचे मत प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट